Hello friends, welcome all of you. In this video, now we are going to learn the best lesson, The Boy Who Broke the Bank, from subject English Standard 10, unit number 2. This lesson is written by well-known Indian author Ruskin Bond. In this passage, he describes how are the rumors spread and what are the bad effects of rumor. Let's get started. The Boy Who Broke the Bank by Ruskin Bond. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. सेठ गोविंदराम यांच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नतू स्वतःवरच चिडला. हिअर ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिपलनगर बँक. दिस सेंटेन्स विल बी आस्क्ड फॉर व्हॉइस. हिअर स्वेप्ट इज वर्ब, द स्टेप्स ऑफ द पिपलनगर बँक इज ऑब्जेक्ट अँड ही इज सब्जेक्ट. देन पॅसिव्ह सेंटेन्स विल बी the steps of the People Nagar Bank were swept by him. Here grumble means चिडणे किंवा कुरकुरणे. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर विसावली. हिअर हरिडली अँड केअरलेसली ही दोन्ही ॲडव्हर्ब्स आहेत. ॲज नतू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. हिअर बँग मीन्स वाजवणे, पॅन मीन्स थाळी. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम कपडे पोचवायच्या कामावर निघाला होता. ही हॅड ए बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे एक गाठोडे होते. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. अशी धूळ उडवू नकोस रे, तो नतूला हटकत म्हणाला. आर यू अनर्ड बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याला ₹2 जास्त द्यायला लागतात, ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलायस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. मला त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या स्वरात म्हणाला. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. हिअर रेग्युलर अपोजिट इरेग्युलर, आय आर हे प्रिफिक्स जोडून आपण या ठिकाणी अपोजिट वर्ड तयार केलेला आहे, इरेग्युलर. Who would think a bank would hold up a poor man's salary? बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असे कुणाला वाटेल का? As soon as I get my money, I am off. पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे. या ठिकाणी as soon asचं सेंटेन्स आहे आणि आपल्याला या ठिकाणी no sooner than घालता येईल. Here get is verb and it is in present tense form. So no sooner do I get my money than I am off असं no soonerचं वाक्य होईल. Not another week I work in this place. आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. असे म्हणत नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली
आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्याने आपली ही टोप सुपली जोरजोराने आपटली. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, असं सीताराम म्हणाला. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तुझ्याजोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवून, असे तो त्याला म्हणाला. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्यांचे गाठोडे कसेबसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. चौथ्या घरापाशी येऊन तो पोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्याने ऐकले. या ठिकाणी इन नीड ऑफ म्हणजे ची गरज असणे ही फ्रेज आहे. इन नीड ऑफ ची गरज असणे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हुज लुकिंग फॉर वर्क. गाठोडे बांधता बांधता तो त्या महिलेला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. त्याला कामाची गरज आहे. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. या ठिकाणी आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हुज लुकिंग फॉर वर्क यातील सबऑर्डिनेट क्लॉज आहे हुज लुकिंग फॉर वर्क. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आता एका बँकेमध्ये तो कामाला आहे, पण ते लोक त्याला पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. या ठिकाणी ॲड क्वेश्चन टॅगचं एक सेंटेन्स आहे. दे आरंट गिविंग हिम हिज पे. आरंट मीन्स दे आरंट गिविंग हिम हिज पे, कॉमा आर दे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. असं का? असं. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. असं का? मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ ए कस्टमर अँड हिज फ्रेंड, होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. हिअर होस्टेड मीन्स रेज टू अ हायर पोझिशन. गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. श्रीमती श्रीवास्तवना खरेदीसाठी बाहेर जायचे होते, म्हणून त्यांनी आयाला बाळाला सांभाळण्याच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाकालासुद्धा दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले. या ठिकाणी लुक आफ्टर ही फ्रेज आहे. लुक आफ्टर मीन्स ची काळजी घेणे. देन सी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. आणि नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपलनगरच्या बाजारात निघाल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभे असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ ए लार्ज हँकरचीफ. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या.
She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. पिपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे अशा त्या वैतागून सांगत होत्या. She then showed Mrs. Srivastava a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कापडाचा रंग, त्याचा पोत, त्याची नक्षी यावर त्या दोघी चर्चा करत राहिल्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees?" त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, "अगं, तुला माहीत आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांचा धड पगारसुद्धा देऊ शकत नाही." Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाहीत याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. None of the others could be getting paid either. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही असं श्रीमती भूषण म्हणाल्या. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. हिअर 2 phrases, इन सर्च ऑफ, चा शोध घेणे, आणि दुसरी फ्रेज आहे इन फ्रंट ऑफ, च्या समोर. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणाल्या, तर तुम्ही इथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. वेअर डिड यू डिसअपियर? श्रीमती भूषण म्हणाल्या, अहो, 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे. कुठे गायब झाला होतात? डिसअपियर, डिस इज प्रेफिक्स आणि ह्या प्रेफिक्समुळे ॲपियर, डिसअपियर हे अपोजिट वर्ड तयार झालेला आहे. नाव हिअर, रिप्लाइड मिसेस भूषण, had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणाले. तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. उगीच कुरकुरू नका, आधीच उकाड्याने हैराण केलं आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिपलनगर, इव्हन द बँक्स अबाउट टू गो बँकक्रप्ट. पिपलनगरमध्ये काय चाललं आहे कुणास ठाऊक, बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. व्हॉट्स दॅट, सेड कमल किशोर, सिटिंग अप सडनली. विच बँक? काय म्हणाला? कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक? वाय द पिपलनगर बँक, ऑफ कोर्स. अर्थातच पिपलनगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलं आहे की कर्मचाऱ्यांना पगार देणं त्यांनी बंद केलेलं आहे. डोंट टेल माय यू हॅव ॲन अकाउंट देअर, माय मिस्टर किशोर. तुमचं खातं आहे की काय त्या ठिकाणी?
No, but my neighbor has, he exclaimed, and he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे, ते उद्गारले आणि मधल्या भिंतीपलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? दीपचंद, तू ताजी बातमी ऐकलीस? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून तू काढून घे. थँक्स अ लॉट.